नमस्कार अंगणवाडी सेविकांनो। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर या वर्षामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोणकोणत्या सार्वजनिक सुट्ट्या शासनाने दिलेल्या आहेत याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला सगळ्यात आधी बघायला मिळतील। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून आहेत आणि सार्वजनिक सुट्ट्या कोणकोणत्या आहेत। तर आपण स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेने हे पत्र काढलेले आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्व प्रकल्प यांना या ठिकाणी हे पत्र देण्यात आलेलं आहे। तर याचा विषय आहे अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना सन 2025 मधील सुट्ट्यांची यादी, अशा प्रकारचा या पत्राचा विषय आहे। तर या ठिकाणी संदर्भ देखील दिलेला आहे, त्याची काही या ठिकाणी गरज आपल्याला वाचायची गरज नाही, पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्पातील अंगणवाड्यांना 300 दिवस पूरक पोषण आहाराचा पुरवठा करायचा आहे। संदर्भीय शासन परिपत्रक व पत्रान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वर्षभरामध्ये एकूण 12 दिवस सार्वजनिक सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने खालील नमूद केल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन 2025 साठी ज्या सार्वजनिक सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत त्या खालील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। सदर सुट्ट्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तात्काळ अवगत करावे अशी देखील या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी कोणत्या तारखेला कोणती सार्वजनिक सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात आलेली आहे असं या पत्रामध्ये दाखवलेलं आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी आपण बघूया। 14 जानेवारी 2025 वार मंगळवार, या दिवशी मकर संक्रांती होती, त्या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्टी होती। यानंतर हे सण झालेले आहेत, याची काही गरज या ठिकाणी नाही। 14 एप्रिल पासून आपण या ठिकाणी बघूया। 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली, त्या जयंती दिवशी तुम्हाला सार्वजनिक सुट्टी शासनाने दिलेली होती। तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या आपल्याला सुट्ट्या होत्या। तर सर्वात पहिलं 14 जानेवारी 2025 वार मंगळवार, या दिवशी तुम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी होती। यानंतर 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार, या दिवशी तुम्हाला महाशिवरात्रीची सुट्टी होती। यानंतर 14 मार्च 2025 ला वार शुक्रवार, या दिवशी धुलीवंदन होतं, त्या दिवशी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्टी होती, सार्वजनिक सुट्टी होती। यानंतर 31 मार्च 2025 रोजी सोमवार होता, या दिवशी देखील रमजान ईदची अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्टी होती। यानंतर 5 नंबरला आहे 14 एप्रिल 2025 वार सोमवार, या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सार्वजनिक सुट्टी शासनाने दिलेली आहे। यानंतर आहे 6 नंबरला 7 जून 2025 ला वार आहे शनिवार, या दिवशी देखील तुम्हाला बकरी ईदची सुट्टी शासनाने दिलेली आहे। यानंतर आहे 7 नंबरला 10 जून 2025 ला वार आहे मंगळवार, या दिवशी तुम्हाला पौर्णिमेची वट सावित्री पौर्णिमेची देखील सुट्टी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे। 10 जून 2025 वार मंगळवार, वट सावित्री पौर्णिमा ही 10 जून याची तारीख आहे। 10 जूनला वट सावित्री पौर्णिमेची देखील सुट्टी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे। यानंतर आहे 8 नंबरला 9 ऑगस्ट 2025 रोजी वार आहे शनिवार, या दिवशी आहे रक्षाबंधन, या रक्षाबंधनाची देखील सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात आलेली आहे। यानंतर आहे 9 नंबरला 27 ऑगस्ट 2025
वार बुधवार या दिवशी आहे गणेश चतुर्थी। या गणेश चतुर्थीची सुट्टी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात आलेली आहे। यानंतर आहे 6 सप्टेंबर 2025 वार आहे शनिवार। या दिवशी आहे अनंत चतुर्थी। या दिवशी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासनामार्फत सुट्टी देण्यात आलेली आहे। यानंतर आहे 11 नंबरला आहे 2 ऑक्टोबर 2025 वार आहे गुरुवार। या दिवशी आहे दसरा। दसऱ्याची देखील सुट्टी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे। यानंतर आहे 25 डिसेंबर वार आहे गुरुवारच। या दिवशी आहे नाताळ। या नाताळाची देखील सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारच्या वर्षातील 12 सार्वजनिक सुट्ट्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात आल्याचं पत्र ह्या जिल्हा परिषद लातूर यांनी काढलेलं आहे। लातूर जिल्हा परिषद मार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वर्षातून 12 दिवस ह्या सार्वजनिक सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। तर या झाल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या। तर आपल्याला महत्त्वाचं बघायचं म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून लागणार आहेत, कोणत्या तारखेपासून अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत हे आपण या ठिकाणी आता पाहूया। तर याच पत्रामध्ये जे पत्र लातूर जिल्हा परिषदेने पत्र काढलेलं आहे त्याच पत्रामध्ये या ठिकाणी खाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोणत्या तारखेपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या देण्यात येणार आहेत त्याचा देखील उल्लेख या पत्राच्या शेवटी करण्यात आलेला आहे, ते आपण पाहूया। सदर अंगणवाडी सेविका यांना उन्हाळ्याची सुट्टी 2 मे म्हणजे 2/5/2025 ते 16/5/2025 अशी असेल व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 17/5/2025 पासून 31/5/2025 पर्यंत सुट्टी असेल। तसेच दिवाळीकरिता 17/10/2025 ते 24/10/2025 या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी अंगणवाडी सेविकांना सुट्टी देण्यात आलेली आहे। येणाऱ्या 2/5 म्हणजे 2 मे रोजी अंगणवाडी सेविकांना एकूण या ठिकाणी 2/5 ते 16/5 म्हणजे जवळपास एक 15 दिवस सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानंतर अंगणवाडी मदतनीसांना देखील या ठिकाणी 17/5/2025 पासून ते 31/5/2025 पर्यंत म्हणजे जवळपास त्यांना देखील 15 दिवसाच्या सुट्ट्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि दिवाळीच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या 17/10 ते 24/10 या कालावधीमध्ये सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। जवळपास एकूण 8 दिवस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीच्या सुट्ट्या शासनाने या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर हे आहे लातूरच्या जिल्हा परिषदेचे पत्र आहे। या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर आपल्या जिल्ह्यातील जे जिल्हा परिषदेने अजून पत्र काढलं नसेल तर लवकरात लवकर उन्हाळ्याच्या सुट्ट्याचं पत्र जिल्हा परिषद तुमची काढेल आणि त्यानुसार तुम्हाला सुट्ट्या घ्यायच्या आहेत। प्रत्येक जिल्ह्याची तारीख काय सेम असेलच असं सांगता येणार नाही किंवा एखाद्या वेळेस असू शकते प्रत्येक जिल्ह्याची उन्हाळ्याच्या सुट्ट्याची तारीख ही एक असू शकते किंवा वेगवेगळी असेल, पण एकूण अंगणवाडी सेविकांना 15 दिवस आणि मदतनीस यांना 15 दिवस अशा 30 दिवस सुट्ट्या या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणारच आहेत। तर त्याचं हे लातूर जिल्हा परिषदेने काढलेलं पत्र आहे। आपापल्या जिल्ह्यात पत्र काढलं आहे का अशी आपण आपल्या सुपरवायझरकडे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देखील आपण चौकशी करावी। जर पत्र काढलेलं नसेल तर ते लवकरच पत्र काढून तुम्हाला देतील आणि तुम्हाला त्यानुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, त्यांनाही समजलं पाहिजे की आपल्याला एकूण वर्षामध्ये कोणकोणत्या 12 सार्वजनिक सुट्ट्या शासनाने दिलेल्या आहेत आणि आपल्याला जी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्या कधीपासून आपल्याला लागणार आहेत याची सर्व माहिती प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत गेली पाहिजे।
त्यामुळे आपण हे पत्र सर्वांना, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा. आपल्याकडं जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपवरती टाका, सर्वांना पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा. धन्यवाद.